खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलंय। पुढचे 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार असल्याचं राऊतांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे बाहेर आणि गर्दीत मिसळण्यावर निर्बंध आल्याचं राऊतांनी सांगितलं। सध्या उपचार सुरू आहेत, ठणठणीत बरा होऊन नव्या वर्षात भेटायला येईल असं देखील राऊतांनी या पत्रातनं कार्यकर्त्यांना सांगितलंय। त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊत उद्याच्या सत्याचा मोर्चात सहभागी होणार नाही। सर्व मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती। जय महाराष्ट्र। आपण सगळ्यांनीच माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आले। उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन। वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं किंवा गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले आहेत। त्याला नाइलाज आहे। मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल। आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या। कळावे, आपला नम्र संजय राऊत। राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून मी सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। मला असं वाटतं की ते काम मी निश्चितपणे करेन, परंतु त्यांचा आजार आणि त्या पद्धतीची वस्तुस्थिती बघावी लागेल।